एका सकाळी ना चहा पीत असताना मला एक आजी भेटली. डोक्यावर गाठोडं, पायी वारीला निघालेली. मी विचारलं, आजी गाडीनं का जात नाही? उत्तर आलं, नाही बाबा, पायपीट करतच जायचं. मी म्हटलं, जेवणाचं काय? तर कोणीतरी देईल की. मी म्हटलं, आजी पैसे आहेत का? आजी म्हटली, नाही. आणि जर कोणी काही दिलंच नाही तर मग आजीचं काय होईल? हे जेव्हा कळलं त्या टायमाला हे जेव्हा विचार केला याच्यावर, तेव्हा हे असं वाटलं की ही किती म्हणजे ही किती भोळी भक्ती आहे. बरोबर का नाही? किती भोळी भक्ती. पण त्या मागचं एक भीषण वास्तव पण आहे, माहिती आहे तुम्हाला. त्या आजीच्या डोळ्यात ना विठ्ठलाला भेटायची ओढ कमी आणि संसाराबद्दल चिडचिड जास्त दिसत होती. त्या आजूबाजूच्या लोकांना शिव्या घालत होत्या. इथेच प्रश्न पडतो, भक्ती माणसाला शांत करते की अधिक अस्वस्थ? आपण वारीला जातो कारण सगळे जातात, पण वारी म्हणजे नक्की काय हे आपण कधी समजून घेतलं का? तुम्ही कोणत्याही मंदिरात देवाच्या दर्शनाला जाता तेव्हा विचार करता की आपण इकडे का जातो आणि हे का गेलं पाहिजे किंवा का गेलं नाही पाहिजे, ह्याचा विचार कधी आपण केला का? कधीच. भक्ती म्हणजे तुम्हाला काय वाटतं? बाजार की मागणी? तिथं गेल्यानंतर आपल्याला खेळणी भेटतील, तिथं गेल्यानंतर आपल्याला बत्ताशे दिसतील, तिथं गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन दिसतील, असं वाटतं तुम्हाला? का तुम्हाला असं वाटतं देव तिथं काहीतरी देण्यासाठी बसला आहे हातामध्ये घेऊन, की तुम्ही तिथं गेल्या गेल्या तुम्हाला भरपूर काही देऊन टाकेल? नाही ना. त्या आजी देवाकडं काहीतरी मागायला चालल्या होत्या. लक्षात घ्या, आपल्या देशात लाखो लोक पंढरपूर, शिर्डी किंवा तिरुपती बालाजीला जातात. पण का जातात हो? कारण त्यांना काहीतरी हवं असतं. कुणाला मुलगा हवा आहे, कुणाला आजार बरा करायचा आहे, तर कुणाला सुख हवं आहे. हे बघा, मुलगा व्हावा म्हणून तर लोक दुनियातले जंग देव पछाडतात. का? त्यांचा एका देवावरती विश्वास नसतो. त्यांचा विश्वासच नसतो. त्याला वाटतं की या देवाची पूजा करावी, त्या देवाची पूजा करावी, त्या देवाची पूजा करावी. अरे तुम्ही सगळ्या देवांची पूजा केली, तुम्हाला देवच कळला नाही. जो सगळ्या देवांची पूजा करतो त्याला देवच कळलेला नसतो. लक्षात घ्या, कधीच नाही. जीवनात त्याला देव भेटत नाही, दुःखाशिवाय त्याला कधीच काही भेटत नाही. जी बाई सोमवारचे व्रत करते सुख मिळावं म्हणून, जी बाई मंगळवारचे व्रत करते, जी बाई शुक्रवारचे व्रत करते, नुसते व्रत करते, फक्त देव बदलत राहते. कधी गुरुवार करायचा दत्ताचा, कधी गुरुवार करायचा शिर्डीच्या साईबाबाचा, कधी गुरुवारचा उपवास करायचा अजून कोणाचा. तुम्हाला वाटतं की यानं काहीतरी भेटेल, आणि जर यांच्याकडून पण काहीच भेटलं नाही, यांच्याकडून पण आपली गरिबी दूर झाली नाही, की यांचा लगेच मोर्चा शुक्रवार संतोषी माताच्या व्रतकडे जातो. आणि यातील अजून कुणाला घरात सुख पाहिजे असेल तर सत्यनारायण तर चुकतच नाही. लक्षात घ्या, कुणाला काहीच भेटत नाही कारण का तुम्हाला देवच कळत नाही. ज्याला देव कळला त्याला हजार देवांची गरज नाही आहे, हे लक्षात घ्या. ज्याला देव कळला, ज्याला ब्रह्म कळला, ज्याला परमेश्वर कळला, त्याला हजार देवांची गरज नाही. तो देव बदलत नाही. लक्षात घ्या, तो देव बदलत नाही. भक्त प्रल्हादाला हजार वेळा यातना देण्यात आल्या, पण त्यानं त्याचा विचार नाही बदलला. भक्ती अशी असावी, विचार नाही. दुःख भेटेल तुम्हाला, दुःख रस्त्यात येणार म्हणजे येणार, ते चुकत नाही. पण दुःख रस्त्यात आलं म्हणून आपण आपली भक्ती ज्याच्यावर करतोय तो आपला परमेश्वर बदलत नाही. कोण? ज्ञानोबा माऊली असोत, नाहीतर संत तुकाराम, नाहीतर संत एकनाथ. तुम्ही देव बदललेला आठवते का? त्यांनी देव बदलला नाही, बदलला त्यांनी. ज्ञानोबांच्या मुखी विठ्ठलच आहे, लक्षात घ्या. संत तुकारामाच्या मुखी विठ्ठलच आहे. देव बदलत नसते. ज्याला परमेश्वर कळला त्याला दुःख खूप दिलं जातं, पण तो देव बदलत नाही, हे लक्षात घ्या. हे लक्षात घ्या. उगाच चोकोबा म्हणत नाहीत की विठ्ठला मला जर पुढचा जन्म भेटत असेल तर मला तुझ्याच भक्तीमध्ये लाव. भले जन्म कुणाचाही दे, पण भक्ती मात्र तुझीच झाली पाहिजे, दुसऱ्या कुणाची नको. एवढ्या ठामपणे का बरं संत म्हणतात?
एवढ्या ठामपणे म्हणतात कारण का त्यांना परमेश्वर कळलेलं आहे. एक शक्ती आहे, तो सर्वशक्तिमान आहे, तुम्ही त्याला पूजा. तुमची जर अशी शक्ती जर एवढी विस्कटत असेल तर तुम्हाला काय भेटेल? जर देव सर्वशक्तिमान आहे, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, परमेश्वर हा परमशक्तिशाली आहे, तो सगळीकडे आहे. भक्त प्रल्हादाची कहाणी किंवा कथा तुम्हाला यासाठी नाही लिहिली की तुम्ही त्यातून काही घेऊच नका, ती लिहिलीच यासाठी आहे. भक्त प्रल्हादाचा पिता भक्त प्रल्हादाला काय विचारतो, तुझा परमेश्वर आहे तरी नक्की कुठं, तू सांग मला. तो म्हणतो सगळीकडंच आहे, दाखव कुठं कुठं आहे. तो जिथं जिथं म्हणाल तिथं तिथं तो त्याच्या गदेनं तोडत सुटला होता, जिथं दिसल तिथं तिथं. इतका हिरण्यकश्यपू तो क्रोध म्हणजे रागामध्ये गेलेला होता की त्याचा राग अनावर झाला. त्यानं भक्त प्रल्हादाला विचारलं, या खांब्यामध्ये आहे का तुमचा, या खांबामध्ये आहे का परमेश्वर? प्रल्हाद म्हटला त्या खांब्यामध्ये सुद्धा आहे. विचार करा, त्या खांब्यामध्ये सुद्धा परमेश्वर निघाला. या कहाणी सांगण्याचा उद्देश एवढाच होता की तुम्हाला सुद्धा परमेश्वर शोधण्यासाठी कुठंतरी विशेष जागेला जायची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथे सुद्धा तुम्हाला भेटू शकतो, पण तुमच्यात त्याला पाहण्याची हिंमत पाहिजे. त्यासाठी वेळ म्हणजे त्यासाठी तुम्हाला पंढरपूरला जावंच लागतं असं नाही, किंवा तुम्हाला तिरुपती बालाजीला जावंच लागेल असं नाही. तो तुमच्या हृदयात आहे ब्रह्मरूपाने. अरे त्याच्या प्रकाशानं तुम्ही प्रकाशित आहात, त्याच्या प्रकाशानं तुम्हाला दिसतं, त्याच्या प्रकाशानं तुम्ही बोलता, त्याच्या प्रकाशानं तुम्ही ऐकता. एवढा शक्तिमान तो, आणि तुम्ही त्याच्या प्रकाशानंच प्रकाशित आहात. पण तुम्ही त्याला बाहेर शोधताय. बाहेर तुम्हाला कुठेही भेटणार नाही, तो तुमच्या आतमध्ये. बाहेर तुम्ही शोधाल तर काहीच भेटणार नाही, लक्षात घ्या. तो आतमध्ये, तुम्हाला आतमध्ये शोधावं लागेल. आतमध्ये शोधलं तर तुम्हाला भेटेल, नाहीतर तुम्ही पंढरपूरला जावा नाहीतर अजून कुठे जावा, तुम्हाला परमेश्वर भेटणार नाही. आपण देवाला विसरलो आहे आणि देण्या घेण्याच्या व्यवहाराला भक्ती समजू लागलो. विठ्ठल हा देणारा नाही, तो असणार आहे. तो तुमच्या कर्माचा साक्षीदार आहे, तुमच्या मागण्या पूर्ण करणारा हुकुमशाह नाही आहे, तो परमेश्वर आहे. थोडं समजून घ्या. मागण्या घेऊन जाऊ नका. तिथे जाऊन तुम्ही परमेश्वरालाच मागा ना. दरिद्री गोष्टी कशा मागता? तुम्ही जाऊन तिथं दुःख मागून येता. मला मुलगा पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला सुख पाहिजे. तुम्हाला कधीच भेटणार नाही. तुम्हाला परमेश्वर मागा, सगळं भेटेल. तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांनी वारी का सुरू केली हो? वारीचा उद्देश होता, लोकांच्यामध्ये जातीवाद होता, भेदाभेद होती, ही लोकांनी विसरावी, माणसानं माणसाशी जोडले जावं, ही परिस्थिती होती त्यात. की माणूस हा एकोप्यात आला पाहिजे, माणसात एकता आली पाहिजे, माणसानं धर्मासाठी कार्य केलं पाहिजे. पण आम्ही झालो उलटं, आम्ही धर्मासाठी कार्यच करायला विसरून गेलो आहे. हे लक्षात घ्या. हाच वारीत गर्दी आहे, पण माणुसकी कुठं आहे तुम्हाला दिसते का? हरवली हो, कधीच हरवली. त्या आजींच्या घरचे संसारात बीज आहेत. आजी रस्त्यावर मागत फिरते. ज्या घरात आईची सेवाच होत नाही त्या घराला विठ्ठल भेटेल का? कधीच नाही भेटणार. हे बघा, तुम्ही तीर्थयात्रेला जाता, तिथे तुम्हाला चांगली म्हणजे तुम्ही जिथं तीर्थयात्रेला जाता तिथं तुम्हाला चांगली वागणूक मिळते का? तिथले पंडे पुजारी भाविकांकडे पैसे मागतात. तिथं VIP कल्चर चालतं. जर तिथं गेल्यानंतर तुमचं मन शांत होण्याऐवजी गोंधळून जात असेल किंवा तुमची चिडचिड होत असेल तर तिथं जाण्याचा अर्थ बनत नाही. लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या आतमध्ये परमेश्वर शोधला तर तीच जागा तुमचं मंदिर बनून जाते. हे लक्षात घ्या. तीर्थक्षेत्राला भेट देऊन धर्म समजत नाही, तो अभ्यासाने समजतो. लक्षात घ्या. तुम्हाला धर्म समजायचा असेल तर अभ्यास करावा लागेल. वारीला जाण्यापूर्वी एकदा ज्ञानेश्वरी किंवा एकदा तुकारामांच्या गाथा उचलून वाचा. मी खरंच सांगतो, एकदा वाचा. उपनिषद काय म्हणतात ते वाचा. जिथे स्पष्ट लिहिलंय, तीर्थी धोंडा पाणी, देव दगडाचा नाही, तो भावाचा आहे. हे लक्षात घ्या. खरा धर्म समजून घेण्यासाठी किंवा पुजाऱ्यांची गरज नाही. हे लक्षात घ्या. पुजाऱ्यांची गरज नाही. पुजारी हे घोकणपट्टी करणारे आहेत. ते मंत्रपाठ करतील, देव त्यांनासुद्धा भेटला नाही. स्वतः ग्रंथ उघडा. जोपर्यंत तुम्ही स्वतः अभ्यास करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कोणीही भीती दाखवून लुटत राहील. हे लक्षात घ्या.
ज्याला ब्रह्म कळला ना तो आजीसारखा जगाला शिव्या घालत बसणार नाही. लक्षात घ्या. ज्याला ब्रह्म कळतो ना तो आजीला सारख्या ना गावाला शिव्या नाही घालणार. तो स्थितप्रज्ञ होईल. त्याला कळेल की जे काही आपल्या वाट्याला आलं आहे ते कर्माचं फळ आहे आणि तो जगत राहील. एक लक्षात घ्या, विठ्ठल कुठे शोधताय तुम्ही? वारीला जाण्याला माझा विरोध नाही, हे लक्षात घ्या. वारीला तुम्ही गेलंच पाहिजे, जेव्हा काय अडचण नाही. पण वारीला कशासाठी जाताय हे तुम्हाला माहिती पाहिजे. केवळ पुण्य मिळेल आशेनं जाणं सोडा. तुम्ही स्वतःची काय करता, तुम्ही स्वतःची फसवणूक करता एवढं लक्षात घ्या. कारण का माहिती आहे का, तुम्ही तिथं जाऊन काय मिळणार? तुम्ही ना एक लक्षात घ्या, वारीला जा पण तुमचा उद्देश फक्त परमेश्वराला भेटणे हाच ठेवा. आणि हाच ठेवा. देवाला मागणी करणं बंद करा. तो तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाही हो. तिथं तुम्ही गरजा पूर्ण करण्यासाठी जाऊच नका ना. देवाकडे जातो कशासाठी? देवाला सगळं माहीत आहे ना. तो परमेश्वर आहे, त्याला सगळं माहीत आहे तुम्ही का आलात, तुम्हाला काय हवं आहे. न मागताच त्यानं भरपूर दिलं असेल तुम्हाला. गरज काय? देवाच्या दारात जाऊन देवाकडेच भीक मागायची, त्याला सगळं माहीत आहे ना. सगळंच माहीत आहे. तो तर अनंत आहे, त्याला तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. मग मागायची गरजच काय? दुसऱ्याला शिव्या देण्यापेक्षा स्वतःच्या चित्ताची शुद्धी करा. मंदिराच्या रांगेत उभे राहण्यापेक्षा एखाद्या अनाथ मुलाला किंवा भुकेलेला मदत करा. तिथंच विठ्ठल भेटेल तुम्हाला. मित्रांनो, धर्म ही समजून घेण्याची गोष्ट आहे, केवळ पाया पडण्याची नाही. जोपर्यंत हिंदू समाज अंधभक्ती सोडून सत्यभक्ती स्वीकारत नाही ना, तोपर्यंत तुमचे संसार सुधारणार नाहीत ना हा देश. जागृत व्हा, खऱ्या धर्माचा अभ्यास करा. लक्षात घ्या, तुम्ही हे तीर्थाच्या नावाखाली ना वणवण करणं खरंच बंद करा. काही भेटत नाही. तुम्ही आतमध्ये परमेश्वर शोधा, तुम्हाला परमेश्वर भेटेल. जेव्हा तुम्हाला आतमध्ये परमेश्वर भेटेल तेव्हा तुम्ही बाहेर जाऊन धर्माचा प्रचार करू शकाल. धर्मातील लोकांना शक्तिशाली बनवाल. तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. म्हणजे तीर्थक्षेत्रावरती फक्त दगड आणि पाणीच आहे, पण जो खरा देव आहे ना तो सज्जनांच्या भेटीत आहे, आपल्या अंतर्मयी आहे. जो परमेश्वर आहे ना तो आपल्या अंतर्मयी आहे, हे लक्षात घ्या. आजी आजी वारीला चालली होती, पण वाटेत भेटणाऱ्या माणसांना शिव्या देत होती. मग तुकोबा म्हणतात, जर तुम्ही वाटेतल्या माणसाला देव मानू शकत नसाल, रस्त्यात जाणारा एखादा माणूस आहे त्याला तुम्ही देव मानणार नाही, तर पंढरपूरच्या विठ्ठलाला तुम्ही देव काय मानणार? आणि त्या विठ्ठलाच्या मूर्तीत तुम्हाला देव काय दिसणार आहे? तुम्हाला तो परब्रह्म दिसला पाहिजे, तोच दिसत नाही, हे लक्षात घ्या. आता देवाकडं मागणं आणि आपला स्वार्थ काय माहीत आहे का, हे लक्षात घ्या. गाडगे बाबांना नेहमी म्हणायचे, देव दगडात नाही, तो माणसात आहे. देवाला पेढे अर्पण करण्यापेक्षा गरिबाच्या तोंडाला 2 घास घाला. आता वारीला जाणार त्या आजीकडं स्वतःच्या कुटुंबाचं प्रेम नव्हतं. संतांनी सांगितले आहे की जोपर्यंत माणूस हा माणूस म्हणून प्रगल्भ होत नाही ना, तोपर्यंत तुमची भक्ती आहे ना ही केवळ एक वासना बनून राहते. लक्षात घ्या. लक्षात घ्या, खरा ब्राह्मण कोण माहीत आहे का? यावरती संत तुकाराम यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आणि ठणकावलं की भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाटाळांच्या माती हनुकाठी, सत्य असत्यासी मन केले गावी, मानिले नाही बहुमता. तुकोबा म्हणतात, जो ब्रह्म जाणतो तोच खरा ब्राह्मण, हे लक्षात घ्या. केवळ वंशाने मिळालेली मोठे पण आम्ही मानत नाही. जे सत्य आहे ना, आम्ही सत्याच्या चरणी आम्ही स्वतःला वाहून दिले. जे सगळी लोक मानतात, जे जे बहुसंख्य लोक ज्या एका ठराविक विचारधारेच्या पाठीमागे जातात, तिथं आपल्याला जायचं नाही आहे. आपल्याला फक्त सत्याची पूजा करायची, हे लक्षात घ्या. सत्य कधी सोडायचं नाही. सत्य हे परमेश्वर आहे. परमेश्वराची साथ कधी सोडायची नाही. जिथं भीड चालते, जिथं गर्दी आहे, तिथं आपण नाही थांबायचं. आपण स्वतःचा मार्ग निवडायचा. तोच आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जातो, हे लक्षात घ्या. ज्या पुजाऱ्यांनी मंदिरांना धंद्याचं स्वरूप दिलं आहे ना, त्यांना तुकोबांनी नाठाळ म्हटलं. लक्षात घ्या. कारण त्यांनी ज्ञान वाटण्याऐवजी ना भीती विकली. कळलं तुम्हाला?
आणि अशी लोक असतात आणि हे नाटाळाच असतात, हे चांगले नसतात. का तर यांना धर्माशी घेणं देणं नसतं, यांना पैशाशी घेणं देणं असतं. हे लक्षात घ्या. संत ज्ञानेश्वर महाराज हे सुद्धा खूप काही बोलून जातात. त्यांनी सुद्धा म्हटलं, पै भक्ती ये नाव थोरू कवनू एकू भाव. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भक्ती म्हणजे केवळ नमस्कार नाही, तर भगवंताला सर्व ठिकाणी पाहणं. म्हणजे तो जो परब्रह्म आहे त्याला सर्व ठिकाणी पाहायचं, जिथे दिसेल तिथे तिथे पाहायचं. तो प्रत्येक ठिकाणी, तुम्ही प्रत्येक वस्तूत त्याला पाहू शकता, जर तुमची बुद्धी त्या परमेश्वराला पूर्णपणे समर्पित असेल तर तसं पाहिजे. जर आजींनी ज्ञानेश्वरीतील एक जरी ओवी नीट वाचली असती किंवा ज्ञानेश्वरी वाचली असती, तर त्यांना संसारात चिडचिड करण्यापेक्षा त्या संसाराला ईश्वरी लीलाप्रमाणे बघितलं असतं. हे बघा, बिना ग्रंथाचा अभ्यास केल्या तुम्हाला भक्ती कळणार नाही आणि संत तर मुळीच कळणार नाहीत. संत कळण्यासाठी सुद्धा तुम्हाला भक्ती करावी लागेल. कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, हे सांगण्याचा उद्देश असा आहे की स्वतःचं कर्म करत असताना विठ्ठलाचा अनुभव घेणं ही खरी वारी आहे, हे लक्षात घ्या. ह्या आजीला वारीला जाऊन मागावं लागत होतं, पण सावतामाळी यांनी शेतात काम करताना विठ्ठल पाहिला. याचा अर्थ असा की पंढरपूरला जाणं महत्त्वाचं नाही, तर विठ्ठल स्वतःच्या कर्मात पाहणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, त्या आजी म्हणजे आमच्या हिंदू समाजाचं प्रतीक आहे. कष्ट करण्याची तयारी आहे, भक्ती आहे, पण ज्ञानाचा अभाव आहे. संतांनी आपल्याला वारीला बोलावलं ते विठ्ठल होण्यासाठी, विठ्ठलाकडं भिकारी म्हणून जाण्यासाठी नाही. ज्ञानेश्वरांनी म्हटलं, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हे उदाहरण देऊन तुम्हाला एक सांगायचा उद्देश आहे माझा की आजीसारखं शिव्या देत बसू नका. ना परमेश्वराला शिव्या द्या, ना तुम्ही कोणाला शिव्या द्या. शिव्या देऊन भगवंत भेटतच नाही. देवालासुद्धा लोक वाईट काही झालं की देवाला शिव्या घालतात, हे ना माझं वाटोळं लावलं. अरे वाटोळा नाही केलं, काहीतरी चांगलं करण्यासाठीच उद्देश केला असेल, चांगल्यातूनच घडलं असेल, का केलं. सगळं भगवंत नाही करत, काही स्वतःची जबाबदारी पण घेत चालू करा. हे लक्षात घ्या. त्याने समोरून साप आला तर त्या सापाला बघून भीती निर्माण व्हावी म्हणून ते तंत्र तुमच्याकडे दिलेलं आहे. तुम्हाला स्वतःचा बचाव कसा करायचा एवढी बुद्धी दिलेली आहे. त्याने सर्व काही तुम्हाला दिलं, वापर त्याचा तुम्ही करायचं आहे. भगवंतापर्यंत तुम्हालाच पोचावं लागेल, हे लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट भगवंतावर सोडू नका. आणि पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही वारीला जाल किंवा मंदिरात जाल, तेव्हा काहीतरी मागण्याऐवजी संतांचा एखादा विचार सोबत घेऊन जा. विठ्ठल तिथे विटेवर उभा आहेच, पण तो तुमच्या ग्रंथालयातील त्या पुस्तकातही आहे, जे तुम्ही कधी उघडलंच नाही. डोकं टेकवण्यापेक्षा डोकं चालवायला शिका, तरच हा धर्म टिकेल आणि धर्म वाचेल. मला एवढंच सांगायचं आहे की माझा विठ्ठलाला विरोध नाही आहे. विठ्ठलाची भक्ती ही तुम्ही केलीच पाहिजे. भक्ती ही खूप श्रेष्ठ आहे. भक्ती ही तुमची रावणासारखी पाहिजे. भक्ती ही तुमची त्या राक्षसांसारखी पाहिजे, कट्टर, भरपूर कट्टर, की तू परमेश्वराला तुमच्यापर्यंत यावं लागेल. साक्षात ब्रह्मदेव खाली उतरत होते त्यांना आशीर्वाद द्यायला. त्यांची शक्ती इतकी अपाट व्हायची की ते देवतांना परास्त करायचे. माझं हे म्हणणं तेच आहे की तुमच्यामध्ये भक्ती तेवढी श्रेष्ठ असायला पाहिजे. भक्ती श्रेष्ठ असायला पाहिजे. पण ही भक्ती तेव्हाच जागृत होते जेव्हा तुम्ही धर्मग्रंथापर्यंत पोचता. बिना धर्मग्रंथाची भक्ती श्रेष्ठ बनवूच शकत नाही, हे लक्षात घ्या. धन्यवाद.